नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता काव्याला डस्टबिन जवळ एक कागदाचा बोळा सापडतो. आता तो बोळा ती उचलते आणि खोलून पाहते तर त्यामध्ये आनंद निवासच्या ऑप्शनचं पॅम्पलेट असतं. आता हे पाहिल्यावरती काव्याला चांगलाच धक्का बसतो. ती एकदम आश्चर्यानेच विचार करते, काय आनंद निवासचं ऑप्शन? आनंद निवासचा लिलाव होतोय आणि ही साधी गोष्ट नंदिनीताईंनी मला सांगितली पण नाही. आता ती तडकच स्वतःचा फोन घेते आणि लगोलग किचनच्या बाहेर जाते. गॅस चालू राहतो याकडे तिचं लक्षच जात नाही. आता ती बाहेर जाऊन नंदिनीला फोन लावतच विचार करत असते, आनंद निवासचा ऑप्शन होतो, इतकी मोठी गोष्ट नंदिनीताईने मला सांगितली कशी नाही. आता ती नंदिनीला फोन करते. नंदिनीने इकडे फोन उचलल्या उचलल्या काव्या लगेच सुरू होते आणि म्हणते, काय ताई, काय आहे आनंद निवासचं प्रकरण? खरंच आनंद निवास विकलं जाणार आहे का? अगं हे पॅम्पलेट आत्ता हाती लागलं माझ्या. अगं काय हे? आता काव्या भलतीच पॅनिक झालेली असते. नंदिनी सुद्धा आता तिला शांतपणे म्हणते, अगं मी तुला नंतर फोन करते, मी आता तिथेच आहे आणि नंतर बोलूया असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. इकडून काव्या मात्र हॅलो हॅलो करत राहते. आता काव्याला लक्षात येतं की नंदिनीने फोन कट केलाय. ती आता स्वतःशीच विचार करते, अरे देवा, नंदिनी ताई तिकडेच आहे, म्हणजे खरंच आनंद निवास विकलं जाते की काय? नाही नाही, असं होता कामा नये. खरंच आता काय करू मी? एकतर या आनंद निवास बद्दल मी आणि ताईने घरात कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. हे जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा, असं म्हणून ती आता देवाला हात जोडते आणि म्हणते, अजून काही प्रॉब्लेम आणू नकोस या घरात प्लीज. काव्याला आता भलतंच टेन्शन आलेलं असतं. पारच्या तब्येतीमुळे मी त्यांनाही सांगू शकले नाही नंदिनी ताईबद्दल, आनंद निवास बद्दल, आणि जीवाबद्दल तर मी लपवलंच आहे. कधी आमच्यातला हा लपंडाव संपणार आहे काय माहित. आता या सगळ्याच गोष्टींमुळे काव्याला आता खूपच टेन्शन येतं. ती खूपच अस्वस्थ झालेली असते. तर इकडे ऑप्शनच्या ठिकाणी आता नंदिनी जीवाला विचारते, जीवा हा सगळा काय प्रकार आहे आणि हे महाजनी इकडे काय करतायत? नक्की काय चाललंय हे सगळं? तुम्ही मला विश्वासात घेऊन काहीतरी सांगणार आहात की नाही? मला काहीच कल्पना नाही या सगळ्याची, जरा मला नीट सांगा ना. आता नंदिनी सुद्धा खूपच पॅनिक झालेली असते. मग मात्र जीवा तिला म्हणतो, अगं नंदिनी, प्लीज पॅनिक होऊ नकोस, आणि या वेळेला मी कोणताही घोळ घातलेला नाहीये. मग मी तुला म्हटलं होतं ना की मी सगळं ठीक करेन. मग मी सगळं ठीक केलंय. भास्करच्या चेहऱ्यावर मात्र चांगलेच 12 वाजलेले असतात. आता जीवा नंदिनीला म्हणतो, मी सांगितलं होतं ना तुला की हा जीवा बाउन्स बॅक करेल. मी करून दाखवलंय नंदिनी, आय डिड इट. आता नंदिनीला हे सगळं पटत असतं, पण नक्की काय चाललंय तिला काहीच कळत नसतं. ती पुन्हा आता जीवाला विचारते, अहो तुम्ही हे सगळं केलंय जीवा, पण मलाही कळू दे ना कसं केलंय ते. मग आता जीवा नंदिनीला म्हणतो, बरं सांगतो, सगळं सांगतो. मग आता जीवा नंदिनीला एक एक करून त्याने आणि महाजनी काकाने कसा प्लान केलेला असतो ते सांगायला लागतो. तो तिला आता सांगतो की मी जेव्हा माझा प्लान महाजनी काकांना सांगितलं आणि त्यांना सांगितलं की त्याने जसं केलंय तसंच आपल्याला करायचंय, तेव्हा महाजनी काका म्हणाले, हो मी नक्की साथ देईन तुला. आणि मग तो नंदिनीला सगळं सविस्तर सांगायला लागतो की महाजनी काका गव्हर्नमेंट ऑफिसर चंद्रकांत सरपोतदार बनून भास्कर आणि जाधव दोघांकडे गेले आणि दोघांनाही सांगितलं की ही जागा गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी जप्त करायचं ठरवलंय. आणि हे ऐकल्यावर मात्र त्या दोघांची चांगलीच धांदल उडाली आणि त्यामुळे दोघांच्यातही चांगलेच वाद झाले आणि दोघांनी याच गडबडीत लगबगीने आनंद निवासच्या जागेचं ऑक्शन करायचं ठरवलं. आता जीवा हे सगळं जेव्हा नंदिनीला सांगत असतो तेव्हा महाजनी काका मात्र हसत असतात, पण जाधव आणि भास्कर दोघांचाही चेहरा चांगला काळा निळा पडलेला असतो, कारण भास्करचे दात आता जीवाने त्याच्याच घशात घातलेले असतात. आता भास्कर एकदम चिडतो आणि म्हणतो, काय म्हणजे हा सगळा तू माझ्यासाठी सापळा रचला होतास? तेव्हा आता महाजनी काका पण एकदम हसतच म्हणतात, अरे आणि त्यात तू अडकलास. आणि त्याला खिजवतच म्हणतात, कसं फसवलं भास्कर काका. आता मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर पण हसू येतं. आता हा भास्कर लगेच महाजनी काकांच्या अंगावरती जोरात धावून जातो. जीवा त्याला अडवतो आणि पार ढकलूनच देतो आणि म्हणतो, ए भास्कर मागे थांब चल. आणि मग म्हणतो, काय रे? याच भास्करला ज्याला त्याच्या भास्कर असण्याचा खूप माज होता, उतरवला का नाही माज? आता अगदीच त्याच्या डोळ्यात डोळे घालून जीवा म्हणतो, अरे हे सगळं मी तुझ्याकडनं शिकलो. अरे एक डाव तू खेळलास, आता एक डाव मी खेळलो, खेळ संपला. पण या भास्करचा माज काही गेलेला नसतो. तो आता जीवाला धमकी देत म्हणतो, तुझ्या बाजूने खेळ संपला असेल पण माझ्या बाजूने खेळ आत्ता सुरू होईल. आणि अगदी त्याला हाताने इशारे वगैरे करून म्हणायला लागतो, जोपर्यंत मी तुला लोळवत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आता मात्र जीवाचा पारा सटकतो. जीवा आता भास्करचा हात धरतो आणि डायरेक्ट पिरगळतो आणि चांगलाच मागे वळवतो.
पण मग तितक्यातच आता नंदिनी मध्ये पडते आणि जीवाला बाजूला करते आणि भास्करला सोडवते. तरी सुद्धा भास्कर खुन्नस देऊन जीवाकडे पाहत असतो. आता नंदिनीच भास्करला म्हणते, काय कराल तुम्ही? काय कराल? जीवांचा बदला घेण्यासाठी आणखी एखादी शक्कल लढवाल, हेच ना? करा. तुम्हाला काय करायचंय ते करा. पण एक लक्षात ठेवा. आणि रागानेच म्हणते, यापुढे तुम्हाला जीवांना हात लावण्याआधी माझ्याशी सामना करावा लागेल. आता नंदिनीने असं म्हटल्यावरती जीवा नंदिनीकडे पाहतच राहतो. तेव्हा आता पुढे नंदिनी भास्करला म्हणते, चांगुलपणाचा मुखवटा घालून आमची फसवणूक केली तुम्ही. पण आता नाही. आता ना मी फसणार आणि ना जीवांना फसून देणार. यापुढे छाती ठोकपणे आम्ही तुमचा सामना करू. आता मात्र भास्करची बोलतीच बंद होते. तो नुसताच रागाने नंदिनीकडे पाहत असतो. आता मग जीवा म्हणतो, चला चला भास्कर काका, मी विकत घेतलेल्या प्रॉपर्टीची चावी मला परत करा. आता लगेच भास्कर जाधवकडे एकदमच रागाने पाहतो. जाधव बिचारा मान खाली घालून उभा राहतो. मग आता जीवा मुद्दामूनच त्याला म्हणतो, ओ चला पटकन, काय टाइमपास करताय, कशाला लुक देताय त्यांना, चला पटकन चाव्या द्या इकडे. मग आता भास्कर खिशातून चाव्या तर काढतो, पण जीवाच्या हातात मात्र देत नाही, तशाच धरून ठेवतो. आता जीवा त्याच्या हातातून चावी सरळ खेचून घेतो. चावी खेचून घेतल्यावरती आणखीनच भास्करचा इगो हर्ट होतो. तो ज्या हातात चावी धरलेली असते त्या हाताकडे अगदी रागाने पाहत राहतो. मग त्यावर आता जीवा त्याला म्हणतो, अरे बघतोस काय? आता लगेच भास्कर जीवाकडे रागाने पाहतो. जीवा त्याला म्हणतो, दरवाजा तिकडे, निघ. मग मात्र भास्कर आणि जाधव दोघेही तिकडून निघून जातात. आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि त्याच्या समोर येऊन उभी राहते. जीवा मात्र हसत असतो. आता नंदिनी त्याला म्हणते, हसताय काय? मला एकदाही विश्वासात घेऊन हे सगळं सांगावंसं नाही वाटलं तुम्हाला? अहो किती टेन्शन घेतलं होतं मी या सगळ्याचं. त्यावरती जीवा अगदीच हसत तिला म्हणतो, अगं असं काय करतेस? अगं तुला जर संकटात मी टाकलं होतं तर त्या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझीच होती ना. नंदिनी सुद्धा हसते. महाजनी काका सुद्धा हसतात. आता जीवा पुढे म्हणतो, तुझा आनंद निवास मी त्या भास्करच्या घशात नाही जाऊ दिला. उलट आत्ता तू आनंद निवासची मालकीण झालीस, ते तुझं झालंय. यापुढे आता त्यावर फक्त आणि फक्त नंदिनी देशमुखचा हक्क असेल. नंदिनीच्या डोळ्यात आता आनंदाश्रू येतात. ती जीवाकडे एकटक पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरती अगदीच गोड स्माईल असतं. आता जीवा तिला विचारतो, तू खुश आहेस ना? नंदिनी सुद्धा मानेनेच हो म्हणते. आणि मग जीवाला म्हणते, तुम्ही माझा आनंद परत मिळवून दिल्यानंतर खुश का बरं नसेन मी? आणि मग उगाचच ड्रामा करत म्हणते, पण या सगळ्यात तुम्ही मला सामील करून घेतलं नाहीत ना, म्हणून थोडीशी रागावले मी तुमच्यावर. त्यावर आता जीवा हसतच म्हणतो, हा राग मंजूर आहे मला. काय आहे ना, एखाद्या माणसावर जेव्हा तो सतत लुजर असल्याचं लेबल चिकटवलं जातं ना, तेव्हा तो आतून पूर्णपणे हल्लेला असतो अगं. म्हणजे काय करावं त्याला काहीच कळत नसतं. आता मात्र नंदिनीला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं. ती नजर खालीच घेते, कारण नकळत ती सुद्धा जीवाला सतत तेच बोलत असते. आता जीवा पुढे म्हणतो, जिंकल्याशिवाय जगाला ओरडून सांगायची सुद्धा हिंमत नाही होत त्याची. माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालं होतं. माझीही तीच अवस्था झाली होती. आता जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो, इतरांच्या नजरेत तर मी शून्य होतोच, पण तुझ्याही नजरेत आता मी पडलो होतो. मग काय आणि कसं सांगणार होतो? मग आता नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं. ती म्हणते, सॉरी जीवा, खरंच मनापासून सॉरी. पण सगळा भार तुम्ही एकट्याने उचलला, मला का नाही घेतलं सोबतीला? आता जीवा हसतो आणि म्हणतो, कारण वाकडी वाट करणं नंदिनी देशमुखच्या तत्वात बसत नाही. आणि जेव्हा सरळ मार्गाने वेळेत पोचणं अशक्य असतं, तेव्हा माझ्यासारखी माणसं वाकडी वाट निवडतात. आणि तू मला ती वाट निवडू दिली नसतीस असं मला वाटलं, आणि म्हणूनच मी तुला नाही सांगितलं. मग आता नंदिनीला सुद्धा जीवाचं खूप कौतुक वाटतं. ती आता जीवाला म्हणते, एक सांगू जीवा, आजपर्यंत लोकांनी तुम्हाला सिरियसली घेतलं नाही, पण आता यानंतर तुम्हाला नक्की सिरियसली घेतील. तेव्हा आता जीवा हसतो आणि म्हणतो, अगं मी स्वतःला कधी सिरियसली घेतलं नव्हतं. म्हणजे आपल्याला काय येतंय काय येत नाही हे कधीच मी पडताळून पाहिलं नाही. खरंच मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो होतो, पण आपलं आयुष्य सुद्धा सोन्यासारखं करायचं असतं हे मी विसरूनच गेलो होतो. आता नंदिनी हसते आणि म्हणते, पण आता राहील ना लक्षात? मग आता नंदिनी पुन्हा म्हणते, जीवा खरंच आय एम सॉरी. गेले काही दिवस खूप चिडचिड केली मी तुमच्यावर, पण आता खरंच सॉरी. आपण जुनं जे काही झालं गेलं ते सगळं सोडून देऊया का प्लीज? जीवा लगेच हसतो आणि म्हणतो, दिलं, जुनं सगळं सोडून दिलं. आणि मग तिला म्हणतो, हे आनंद निवास तुझं होतं आणि कायम तुझंच राहील. आणि असं म्हणून सगळ्यांच्या समोर गुडघ्यावर बसतो आणि हातात आनंद निवासच्या चाव्या घेतो आणि त्या नंदिनीच्या समोर ठेवतो. आता नंदिनी एकदमच खुश होते. आणि मग जेव्हा नंदिनीला म्हणतो, तुझा श्वास, तुझं सुख, तुझा आनंद, तुझं आनंद निवास.
आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये घळाघळा पाणी यायला लागतं. ते आता जीवाच्या हातातल्या चाव्या जीवाच्याच मुठीमध्ये बंद करते आणि अगदीच डोळ्यातले पाणी पुसत म्हणते, माझं नाही, आपला आनंद निवास. आता हे ऐकल्यावरती जीवाला सुद्धा आनंद होतो. आनंद निवास मधल्या सगळेच जण आणि महाजनी काका सुद्धा हे सगळं पाहून खूप खुश असतात. सगळेच आता जोर जोरात टाळ्या वाजवायला लागतात. आता जीवा लगेच उठतो आणि म्हणतो, आता आपल्या सगळ्यांना 60 आजी आजोबांची 50वी अॅनिव्हर्सरी साजरी करायची आहे. प्रीतीचं डोहाळ जेवण करायचंय आणि प्लस या आठवड्याच्या शेवटी काही कपल्स येणार आहेत लहान मुलांना दत्तक घेण्यासाठी, त्यांचीही व्यवस्था बघायची आहे. सगळं करूयात. आणि मग उत्साहातच म्हणतो, आता सुख आणि आनंदाला येऊ द्या आनंद निवास मध्ये. मग नंदिनीला म्हणतो, नंदिनी यावेळी आनंद निवासची दिवाळी आणखीन स्पेशल करूया. आणि मग पुन्हा नंदिनीचा हात पुढे करतो आणि त्या हातामध्ये आनंद निवासच्या चाव्या ठेवतो. आता नंदिनी आणि जीवा दोघही एकमेकांकडे अगदीच प्रेमाने पाहतच राहतात. नंदिनी सुद्धा हातातल्या चाव्यांकडे आता एकटक पाहत राहते आणि पुन्हा मागे प्रोजेक्टर वरती तिचा आणि आनंद निवास मधला जीवाचा जो फोटो असतो त्याकडे सुद्धा एकटक पाहते. अखेर बऱ्याच दिवसानंतर नंदिनीच्या चेहऱ्यावरती आनंद खुललेला असतो. तर आता इथे दुसरीकडे पार्थ काव्याला शोधत शोधत येतो आणि स्वतःशीच विचार करत असतो, कुठे त्या काव्या, किचन मध्ये आहेत का? आणि असं म्हणून तो आता किचन मध्ये जातो. किचन मध्ये जाऊन काव्या काव्या आवाज देत असतो. तितक्यातच त्याला गॅसचा वास येतो. गॅसच्या वासामुळे त्याचं लक्ष गॅसच्या शेगडीकडे जातं. शेगडीचं बटन ऑन असतं. आता पार्थ त्या शेगडीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, गॅसचा वास. तितक्यातच काव्या धावत येते आणि पटकन गॅसच्या शेगडीचं बटन बंद करते. आता पार्थ तिला विचारतो, हे काय, कोणाची करामत आहे ही? गॅसचा नॉब असा ऑन कोणी ठेवला? कोणी लाईट केलं असतं ना तर ब्लास्ट झाला असता. मग आता काव्या त्याला सॉरी म्हणते आणि म्हणते, अहो माझ्याच हातनं झालं असणार हे, मघाशी मीच होते किचन मध्ये. पार्थला आता आश्चर्यच वाटतं. तो म्हणतो, तुमच्या हातून? अहो काव्या, तुम्ही अशा नाही आहात. आता काव्या काहीच बोलत नाही. तिला पण खूपच टेन्शन आलेलं असतं. मग पार्थ म्हणतो, एनिवेज गॅसचा वास संपूर्ण किचन मध्ये पसरलाय, त्यामुळे चला बाहेर. असं म्हणून आता तो पुन्हा एकदा गॅसचा नॉब चेक करतो आणि मग दोघंही किचनच्या बाहेर येतात. मग आता पार्थ पुन्हा काव्याला विचारतो, काव्या काय झालंय? मगाशी टॅटूचं नाव ऐकून चिडलात, आता पुन्हा गॅसचं नॉब तुमच्याकडून ऑन राहिला, नक्की काय चाललंय तुमच्या मनात? मग आता काव्या मनातच विचार करते, तशा तर अनेक गोष्टी सुरू आहेत, पण आता निदान एक गोष्ट तरी तुम्हाला सांगूनच टाकते, आनंद निवास बद्दल. आणि असा विचार करता करता आता ती पुन्हा मग्नच होऊन जाते. पुन्हा पार्थ तिला आवाज देतो आणि म्हणतो, काव्या कुठे हरवलात? त्यावरती काव्या म्हणते, माझ्याच विचारात, तेव्हा सुद्धा आणि आत्ता सुद्धा. पार्थ आता काव्याकडे एकटक पाहतो आणि तिला विचारतो, काही असेल तर बोला. मग मात्र आता काव्या पार्थला म्हणते, आहे खरी एक गोष्ट मनात. पार्थ तिला म्हणतो, मग सांगा. त्यावरती काव्या म्हणते, म्हणजे ना नंदिनी ताईबद्दल आहे. पार्थ पण एकदम लक्ष देऊन ऐकत असतो. आता काव्या म्हणते, ऍक्च्युली काय झालं, पण काव्याचं ऐकण्याच्या नादात आता पार्थच्या हाताचा धक्का जोरात खुर्चीला लागतो आणि तो एकदमच कळवळतो आणि जोर जोरात ऐक करून ओरडायला लागतो. आणि मग काव्या सुद्धा एकदम पॅनिक होते आणि मग त्याला, अहो बसा तुम्ही, काय करताय तुम्ही? आता पार्थचं ओरडणं ऐकून मानिनी सुद्धा बाहेर येते आणि पार्थला अगदीच काळजीने विचारते, अरे पार्थ काय झालं? त्यावरती पार्थ म्हणतो, काही नाही ग, चुकून माझाच हात खुर्चीला लागला. आता मानिनी चिडते आणि म्हणते, तू बाहेर कशाला आलास? कशासाठी आलास? खोलीत बसायचं ना, सांगितलं होतं ना तुला. आणि मग ती काव्याला म्हणते, अगं काव्या, तू तरी सांगायचं ना. काव्या मात्र आता मानिनी समोर काहीच बोलू शकत नाही. तेव्हा आता पार्थच म्हणतो, अगं आई शांत हो, त्या सुद्धा मला म्हटल्या होत्या की रूमच्या बाहेर येऊ नका, पण मीच मला कंटाळा आला म्हणून रूमच्या बाहेर राऊंड मारायला आलो होतो. तेव्हा पुन्हा मानिनी चिडते आणि म्हणते, अरे पण तू आजारी आहेस ना, मग तुला आराम करायला नको का? जरा बरं वाटलं की आलाच बाहेर. मग आता पार्थची बाजू घेत लगेचच काव्या म्हणते, अहो नका ओरडू त्यांच्यावरती मानिनी काकू. तेव्हा आता मानिनी म्हणते, मग तू फिस्कार त्याच्यावरती, तुझं माझं कोणाचं तरी ऐकेल. आता या दोघींची ही जुगलबंदी बघून पार्थ एकटाच हसायला लागतो. तेव्हा आता मानिनी म्हणते, अगं तो आजारी आहे, त्याने आराम करायला हवा, मग गरज असते ना आरामाची. मग आता काव्या म्हणते, अहो बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे ना, ते आता एकाच रूम मध्ये बसलेत ना, मग नॉशी आला असेल त्यांना. आता ती अशी पारची बाजू घेते म्हटल्यावरती मानिनी म्हणते, झालं बघितलंस की ती कशी नवऱ्याची बाजू घेते आणि सासूचं जराही पटत नाहीये तिला. काव्या आपली नाही नाही म्हणत असते. आता मानिनी पुन्हा पार्थला ओरडते आणि म्हणते, तू चल उठ, आतमध्ये जाऊन बस. पार्थ म्हणत असतो, अगं आई. आता मानिनी चिडते आणि म्हणते, आई बे काही नाही, आता उठ, नाही तर लहानपणी जशी बदडायची ना तशी बदडून काढे ना तुला आता. तर आता पार्थ लगेच खोड्या काढत म्हणतो, आई तू मला यांच्या समोर बदडवणार आहेस? आता त्या चिडवतील ना मला नंतर. आता मानिनीला हसायला येतं. तेव्हा आता काव्या म्हणते, नाही तुम्ही याला ना खरंच बदडा मानिनी काकू,
लगेच पार्थ म्हणतो का? त्यावरती काव्या म्हणते का काय? एवढं लागलंय तरी सुद्धा मस्करी सुचतीये. आणि मग दोघीही पार्थला घेऊन खोलीमध्ये निघून जातात. तर आता इकडे जीवा आणि नंदिनी दोघंही कॅफेमध्ये आलेले असतात. आता तिथे टेबलवरती ते आनंद निवासचं मॉडेल ठेवतात. आता जीवा ते मॉडेल जे आहे ते नीट करत असतो आणि मग तिला म्हणतो ओके खुश. नंदिनी पण त्या मॉडेलकडे पाहून खूप खुश होत असते. ती जीवाला म्हणते हो खुश. मग आता नंदिनी जीवाकडे एकटक पाहत असते आणि तिला आठवतं की मानिनी काकू म्हटलेले असतात, काम झालेलं असलं हे तुटलं असलं ना तरी सुद्धा तुटलेल्या वस्तू अशाच टाकून देणाऱ्यातला जीवा नाहीये. मला खात्री आहे हे आनंद निवासचं मॉडेल तो पुन्हा जोडेल बघ तू. जीवाला तुटलेलं सगळं जोडता येतं. आता हे सगळं आठवून नंदिनी जीवाकडे एकटक पाहते आणि शेवटी त्याला म्हणते आई बरोबरच म्हणत होत्या, तुम्हाला तुटलेलं सगळं जोडता येतं. स्वतःचं कौतुक आता नंदिनी करते म्हटल्यावरती जीवाच्या चेहऱ्यावरती सुद्धा गोड स्माईल येतं. मग आता नंदिनी पुन्हा पुन्हा कान पकडून जीवाला सॉरी म्हणत असते आणि त्याला म्हणते सॉरी, तुम्ही इतकं छान प्रेमाने तयार केलेलं मॉडेल मी तोडून टाकलं, पार उडवून लावलं, तुम्हाला सुद्धा नको नको ते बोलले, सतत दोष दिले. आय एम सॉरी, रिअली सॉरी, मनापासून सॉरी. आता जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो अगं एक 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 मिनिट, किती वेळा सॉरी बोलणार आहेस? याची काहीच गरज नाहीये. लग्नानंतर खरं तर मीही कित्येकदा तुझ्यावरती चिडलोय, अनेकदा तर तुला रडवलंय. आत्ता कुठे तर मी जरा माणसात आलोय, तेही तुझ्यामुळे. सो ऑल क्रेडिट गोज टू यू. पुढे जीवा म्हणतो आता ना आपण उद्या मस्त आनंद निवासचं दार उघडूया. त्यावरती नंदिनी म्हणते ते तर करूयाच, पण आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जीवा तिला विचारतो कुठल्या? त्यावरती नंदिनी म्हणते एवढे पैसे तुम्ही जमवले कुठून? मग आता जीवा नंदिनीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. आता नंदिनी पुन्हा विचारते अहो जीवा काय विचारते मी? अहो तुम्ही 10 करोडची प्रॉपर्टी विकत घेतलीये, कुठून आणले एवढे पैसे? आता जीवा मुद्दामूनच नंदिनीचा प्रश्न टाळतो आणि तिला म्हणतो बघितलं हे असं होतं, सगळा वेळ ना हे मॉडेल चिकटवण्यामध्ये आणि गप्पा मारण्यामध्ये जातोय. आपण अजून काही ऑर्डरच केलं नाही, आपण ऑर्डर कधी करणार आहे? असं म्हणून आता तो मुद्दामूनच वेटरला आवाज देतो आणि मग त्या वेटरला म्हणतो 2 फक्कड चहा, एक मस्तपैकी बन मस्का. आणि नंदिनीला विचारतो अजून तुला काय हवंय? त्यावरती नंदिनी म्हणते उत्तर, आणि तेही आत्ता. आता जीवा एकदम गप्प होतो आणि वेटरला म्हणतो इतकीच ऑर्डर आहे आणि पुन्हा आनंद निवासचं मॉडेल चिकटवण्यात बिझी होतो. मुद्दामूनच नंदिनीला उत्तरच देत नसतो. आता नंदिनी पुन्हा विचारते अहो काय, सांगा ना मला, कुठून आणले, कुठून एवढे पैसे? तेव्हा आता जीवा मुद्दामूनच तिला विचारतो अगं मी कोण आहे? त्यावरती नंदिनी म्हणते जीवा देशमुख, माहितीये मला, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात की नाही तुम्ही? आता जीवा वैतागतो आणि म्हणतो अगं मी कोण आहे म्हणजे मी फक्त जीवा देशमुख नाहीये, अगं मी द जीवा देशमुख आहे, चकाचक बाई. नंदिनी विचारते मग? त्यावरती जीवा म्हणतो अगं मग काय, मी आपले खिशात हात घालून फिरतो म्हणजे माझे खिशे मोकळेत असं समजू नकोस. केलंय मी काहीतरी जुगाड, ते जर मी तुला सगळं सांगितलं ना तर कशाला उगाच एवढं सगळं केलं? आता मी तुमचे उपकार कसे फेडू? अपने को इतना लेक्चर नाही मागताय, असं आता जीवा तिला उत्तर देतो. त्यावरती नंदिनी म्हणते अहो एक मिनिट, मी काय लेक्चर देते तुम्हाला? म्हणजे मी बोर करते तुम्हाला? आता जीवा मुद्दामूनच तिला त्रास देत म्हणतो तुला खरं सांगू की तुला बरं वाटावं म्हणून खोटं बोलू? तेव्हा आता नंदिनी चिडते आणि म्हणते तुम्ही ना मला काहीच सांगू नका, आता यापुढे ना मी तुम्हाला काही म्हणजे काहीच बोलणार नाही. आता जीवा मुद्दामूनच खुश होत तिला म्हणतो काय सांगतेस खरं? नंदिनी चिडते आणि म्हणते तुम्ही खुश होताय? सिरियसली जीवा, मला ना आता तुमच्याशी बोलायचंच नाहीये. असं म्हणून आता उठून जायला लागते. लगेच जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो एक मिनिट अगं बस बस, अगं मी मस्करी करतोय तुझी, तुझं काय आहे? आणि तिची चेष्टा करत म्हणतो मला सांग हा राग तुझ्या नाकाच्या शेंड्यावरचा परमनंट भाडेकरू आहे का? आता नंदिनी चिडते आणि म्हणते तुम्ही काय किती बोलताय मला जीवा? तेव्हा आता जीवा तिला म्हणतो हो का, आणि तू मला किती बोलतेस, विसरलीस का? आत्ता म्हणालीस ना त्या दिवशी मी असा भिंतीवरती बॉल आपटून खेळत असताना काय काय बोललीस मला? अहो जीवा काय चाललंय तुमचं, तुम्हाला ना सिरियसनेसच नाहीये, तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये, मला ना तुमच्याकडून काही अपेक्षाच नाहीये. आता तो अगदी नंदिनीची स्टाईल मारून तिला बोलून दाखवत असतो आणि म्हणतो आत्ता काय, आता मी बोललेलं दिसतंय तुला? अगं तुझ्या बोलण्यामुळे माझ्या मनाला चरे पडले चरे. तेव्हा आता नंदिनी जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते इतके नौटंकी आहात ना तुम्ही, महाजनींना पाठवलं ना त्याच्याऐवजी तुम्ही जायला हवं होतं त्या भास्कर समोर. तेव्हा आता जीवा म्हणतो अगं मी एका मिनिटात पकडला गेलो असतो, पण आता सोड ना यार, इतका छान दिवस आहे, कशाला त्या भास्करची आठवण काढतोय आपण? आज सेलिब्रेशनचा दिवस आहे, आज आपण छान सेलिब्रेट करूया. आणि मग नंदिनीला म्हणतो अगं दिवाळी आलीये, फराळाचं कुठपर्यंत आलंय? त्यावरती नंदिनी म्हणते करायला घ्यायचंय, आईने लिस्ट काढून ठेवली सामानाची, होईल हळूहळू.
तेव्हा आता जीवा म्हणतो, ए हळूहळू नाही या, आपण बुलेटच्या स्पीडने करायचंय फराळ. आपण ना मिळून करूयात, म्हणजे असा पटकन रेडी होईल फराळ. तेव्हा आता नंदिनी विचारते, तुम्हाला फराळ सुद्धा येतो? तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता नंदिनी जीवाला विचारत असते, अरे तुम्ही गजरा आणलात ना माझ्यासाठी, मग लपवताय कशासाठी? आता नेमकी काव्या सुद्धा तिथेच उभी असते. ती म्हणते, हे मात्र बरोबर बोलीस ताई. आणि मुद्दामूनच जीवाला टोमणा मारत म्हणते, काही गोष्टी लपवायच्या ठरवल्या ना तरी लपत नाहीत. तर आता दुसरीकडे काव्या दिवाळीच्या तयारीमध्ये असते आणि ती स्टूलवरती चढायला जाते आणि नेमका तिचा तोल जातो. ती पडणार तितक्यातच पार्थ येऊन तिला मागणं सावरतो आणि आता दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यातच रम्या तिथे येते आणि या दोघांना असं पाहून तिचा चांगलाच तिळपापड होतो. आता हा पार्थ काव्याला म्हणतो, प्रेमात पडायचं सोडून स्टूलवर न पडताय. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.